नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आहे गुढीपाडवा आणि त्याचबरोबर हिंदू नववर्ष चालू होतं. तर सगळ्यांना जे काही माझे सबस्क्रायबर आहेत, जे माझे व्हिडिओ बघतात, त्यांना सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या. हे वर्ष तुमच्या भरभराटीचं जावो. तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या सगळ्या पूर्ण होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर चला आपल्या घरीसुद्धा गुढी वगैरे झाली. आता संध्याकाळी मी चालू केला व्हिडिओ. पण त्याआधी मी व्हिडिओ एक बनवला आहे, तर तुम्हाला बघायला मिळेल. तर आपलीसुद्धा आता गुढी मस्त छान दिसते आणि सगळ्यांच्या घराभोवती आता कोकण म्हटलं की कसं प्रत्येकाच्या घराच्या समोर गुढ्या या दिसतात आणि एकदम लांबलचक अशा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी, की आता संध्याकाळ झाले, एक 5-5:30च्या दरम्यान मग गुढी उतरवली जाते, नैवेद्य दाखवला जातो आणि गुढी परत उतरवली जाते. तर असं सगळं आहे. आणि मी सकाळी थोडा व्हिडिओ केला आणि आता थोडा लेट व्हिडिओ म्हणजे चालू केला. तुम्हाला दाखवते. आणि जेव्हा मी सकाळी उठली तेव्हा गुढी आमची झाली होती. कारण की आता कामं चालू आहेत काजूंची वगैरे. त्याच्यामुळे काजूला जावं लागतं. तर त्याच्यामुळे सकाळीच देवाचं सगळं आवरून, गुढी उभारून मग सगळं झालं तर मग म्हटलं चला आता डायरेक्ट संध्याकाळी चालू करूया. तर आता गुढीपाडवा म्हटलं की सगळ्याच म्हणजे कुठलाही सण म्हटलं ना की आपल्याला कोकणामध्ये एक वेगळीच मजा असते. जसं आता गुढीपाडवा आहे आणि आता मे जून नंतर एवढे काही सण वगैरे नसतात. ह्या जानेवारीपासून ते एप्रिलपर्यंतच असे जे सणवार आहेत. नंतर पुढे एवढे सण नाही जोपर्यंत गणपती, मग त्याच्यानंतर आपलं गोविंदा वगैरे म्हणजेच ते काय म्हणतात बरं त्याला गोकुळाष्टमी वगैरे ते वगैरे असतं. पण त्याच्यात 2-3 महिने गॅप असतो. तर हे आता असे सण चालू आहेत. तर त्यातलीच आपली गुढीपाडवा आहे आणि त्याचबरोबर गुढीपाडव्याला नवं आपलं चालू होतं. तर चला तुम्हाला आमची गुढी पण दाखवते आणि आजूबाजूच्या पण गुढी दाखवते. तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला तुम्हाला गुढी तर सकाळीच आमच्या शेजारचा दादा आहे, तर त्याने ते सुरुवात केली होती आणि आमची सकाळी लवकर झाली होती म्हणजे गुढी उभारून. तर पूजा वगैरे पण लवकर झाली होती. म्हटलं चला तुम्हाला मग इथे तरी दाखवूया. इथे बघा आता हार वगैरे घालून झालेला आहे. त्याच्यानंतर तोरण म्हणजेच आंब्याचं तोरण बांधलं जातंय. आंब्याचं तोरण असेल, कडुलिंबाची जे काही आपण झाड असतं त्याच्या जर फांद्या असतील त्या पण लावल्या जातात. तर अशा पद्धतीने हार असेल, परत पीस असेल. आता साडी पण लावतात काही जण, काही हार पण आपले पीस पण लावतात. तर इथे लावलाय आणि हा जो बांबू आहे म्हणजे त्याला माणगा पण बोलतात आणि बांबू पण म्हणतात. तर हा आपल्याला आदल्या दिवशी नाहीतर मग आपण ज्या दिवशी गुढी असेल त्या दिवशी पण आणला तरी चालतो. तर इथे तयार झाले. आता पाट वगैरे ठेवला जातो आहे आणि त्याच्यावरती आता रांगोळी वगैरे काढायची आहे. कारण की कसं असतं म्हणजे पूर्ण नीट बांधावी लागते, नाहीतर मग ना पाटाच्या खाली पण उतरते गुढी. कारण की वारा खूप सुटतो त्याच्यामुळे. तर नीट नीट बांधावी लागते. तर पुढे तुम्हाला बघायला मिळेल आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा एकदा सगळ्यांना जसं मी स्टार्टिंगला दिल्याच आहे शुभेच्छा, परत एकदा देते की नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तसेच गुढीपाडव्याच्या पण तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला आता बघा इथे रांगोळी काढायचं काम झालं आहे आणि इथे कालच आपण बघितलं असेल सारवण पण घातलेलं होतं. आदल्या दिवशी पण सारवण चालतं घातलेलं. तर आपल्याकडे अंगण वगैरे असेल तर सारवण हे घालावंच लागतं. मग कोणताही सण असू दे आणि कोकण म्हटलं की सारवणं हे आलंच. कुठलंही सण असू दे, समारंभ असू दे, लग्न असू दे, तिथे सारवण हे घातलंच जातं. तर ते पूर्ण हे घालून झालेली आहे रांगोळी वगैरे. तर ही बघा छानपैकी उभी राहिलेली आहे गुढी. दिसायला पण बघा किती मस्त. तर इथं आता बांधायचं काम चालू झालेलं आहे. कारण की वारा वगैरे येतो त्याच्यामुळे. आणि तिकडे पलीकडे आहे ते आपलं घर आहे आणि ती आपली गुढी आहे. तर आपली सकाळीच लवकर पूजा झाली होती. तर त्याच्या शेजारीच हे बघा ही आपली आहे आणि मस्त बघा एकदम सरळ एकदम मानगा सरळ आहे. त्याच्यामुळे गुढी पण आपली एकदम ताठ आहे उभी उन्हामध्ये. तर बघा ही आपली गुढी आहे. आता अशा प्रत्येक घरांसमोर ना तुम्हाला बघायला मिळतील प्रत्येकाच्या गुढ्या अशा उभारलेल्या. तर इथे आता पूजा केली जाते गुढीची आणि छान सजावटही बघायला मिळेल तुम्हाला. आणि आता इथे गंधक वगैरे लावलं जातंय. तर अशी पूजा असते पूर्ण गुढीची केली जाते आणि नंतर मग नैवेद्य जो काही आपण घरी गोडाचं बनवलं असेल ते नैवेद्य दाखवलं जातं आणि नंतर तसंच जेव्हा आपण गुढी उतारतो तेव्हा परत एकदा पूजा केली जाते आणि त्याच्यानंतर नैवेद्य दाखवला जातो. तेव्हा साखरेचा नाहीतर मग गुळाचा वगैरे नैवेद्य दाखवला जातो. पुढे तुम्हाला बघायला मिळेल. तर आता देवाची जिथे पूजा होते आणि बघा आता गोंड्याची वगैरे फुलं वगैरे सगळी चालू आहे आणि मोस्टली जसं आपण घरामध्ये जशी देवाची पूजा करतो त्याच पद्धतीने गुढीची सुद्धा करतो आणि हा दिवस म्हणजे सगळ्यांना म्हणजे सगळीकडे सेलिब्रेट केला जातो. म्हणजे मुंबईला असू दे, गावाला असू दे, पण जास्तीत जास्त मजा गावाला येते.
कारण की बांबू तोडण्यापासून घरात आणण्यापर्यंत, देवाची पूजा करेपर्यंत ती जी मजा आहे ना, ती वेगळीच असते. तर इथे बघू शकते ते सजावट आता मस्तपैकी चालू केलेली आहे. तर अशी आमच्याकडे दरवर्षी गुढीपाडवा असा सेलिब्रेट केला जातो. गोडाधोडाचं बनतं. पुरणपोळी पण गुढीपाडव्याला बनवली जाते. तर इथे बघू शकता छानपैकी सजावट झालेली आहे आणि त्याच्यानंतर आता बऱ्यापैकी पूजा झालेली आहे. आता तुम्हाला पुढे बघायला मिळेल की कशी उतरवली जाते गुढी ते बघायला मिळेल. तर इथे बघा आता पूजा करून झालेली आहे आणि आता गुढी उतरवायची आहे आणि संध्याकाळ झाली आहे. संध्याकाळची 4-4:30 नंतर गुढी उतरवली जाते. तर इथे नैवेद्य दाखवला जातोय. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर मग गुढी उतरवली जाते. तर इथे आता आपली पण उतरवायचं काम चालू आहे नैवेद्य वगैरे दाखवून. तर हे बघा पुढे तुम्हाला तिकडे पण गुढी बघायला मिळतील. प्रत्येक घराच्या इथे गुढी असते आणि मजा येते. आता तसं बघायला गेलं तर कोकणातली सगळी लोकं आता शिमगा झाली त्याच्यामुळे सगळे मुंबईला गेले. ज्यांची घरं ओपन आहे, जे गावालाच राहणार आहेत त्यांच्या फक्त तुम्हाला बघायला मिळेल. तर अशा पद्धतीने आपली ह्या यंदाचा गुढीपाडवा एकदम दणक्यात झालेला आहे. तर इथे आता काढायचं काम चालू आहे. तर अशी आपली पूर्ण गुढी काढली जाते शेवटी. तर चला आता इथे थांबूया आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात